रविवार म्हणजे विश्रांतीचा दिवस आणि या विश्रांतीला जोड जर झणझणीत मटण रस्स्याचा स्वाद असेल तर आठवडाभराची धावपळ संपली की घरात येतो तो सुट्टीचा दिवस आणि अशा वेळेस हवा असतो तो अशा पद्धतीचा छान असा झणझणीत संडे स्पेशल मटण रस्स्याचा बेत, ज्यामध्ये असेल कविताज किचनचा छान असा चमचमीत मसाला आणि तयार झालेली लज्जतदार ग्रेव्ही। या रेसिपीत तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचा पारंपरिक पद्धतीचा हा झणझणीत मटण रस्सा। या ग्रेव्हीमध्ये असणार आहे कविताज किचनच्या मसाल्यांची जादू। चला तर मग घरच्या घरी हॉटेलच्या मटण रस्स्याला देखील मागं टाकणारा कविताज किचन स्पेशल मटण रस्सा बनवायला शिकूया। नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। संडे स्पेशल जर तुमच्याकडे नॉनव्हेजचा बेत असेल ना तर ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे। अगदी झणझणीत असा 8 ते 9 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हा मटण रस्सा बनवलेला आहे। सुरुवातीला मटण शिजवण्यासाठी आपण पातेल्यामध्ये शिजवत आहोत। तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर सेम प्रोसेस कुकरमध्ये करायची। पातेल्यामध्ये सुरुवातीला आपण तेल टाकलेलं आहे। तेल छान असं गरम होऊन द्यायचं, त्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर साधारणतः 1 चमचा एवढी धना पावडर। यामध्ये सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण अगदी अचूक आहे, त्यानुसार तुम्हाला सर्व साहित्य प्रमाण वापरायचं आहे। अगदी अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं मटण यामध्ये टाकायचं। आता या ठिकाणी 1 किलो एवढं मटण मी या ठिकाणी वापरणार आहे। साधारणतः 7 ते 8 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये भाजी करण्यासाठी। परंतु या ठिकाणी तुम्हाला जर मटणचं प्रमाण वाढवायचं असेल तरी देखील तुम्ही वाढवू शकता। अगदी मटण किती घ्यायचं ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। 1 किलो घ्यायचं की 1.5 किलो घ्यायचं, 2 किलो घ्यायचं, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। परंतु साधारणतः 1 किलोमध्ये 6 ते 7 माणसांचं जेवण अगदी व्यवस्थित असं होतं। त्यामुळे साधारणतः 7 ते 8 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये मी म्हटलेली आहे, कारण ग्रेव्ही आपण त्या प्रमाणामध्येच धरणार आहोत। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मंद ठेवलेला आहे, कारण स्टीलचा पातेला आहे, तळाशी करपू शकतं। यासाठी 1 चमचा या ठिकाणी अद्रक लसूण पेस्ट टाकायची। त्यानंतर आपण ही व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये पोहे खाण्याची 1.5 चमचा एवढं मीठ टाकायचं। आता सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचा। स्टीलचा पातेला आहे, करपू नये यासाठी सर्व प्रोसेस मी मध्यम आचेवरच करणार आहे। आणि तुम्ही जर कुकरमध्ये हे मटण शिजवत असाल तर साधारणतः 5 ते 6 शिट्ट्या करून छान असं हे मटण तुम्ही शिजवून घेऊ शकता। पातेल्यामध्ये जर तुम्हाला शिजवायचं असेल तर 1 तास किंवा 1 तास 15 मिनिटं एवढा वेळ देखील तुम्हाला लागू शकतो। मटण कशा पद्धतीचं आहे त्यावर हा वेळ कमी अधिक होऊ शकतो। त्यानंतर मटण पुढेल इतपत आपण पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून अगदी 1 ते सव्वा तासासाठी हे मटण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी स्लाइस केलेलं 1.5 वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे, कारण 8 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये मी ही भाजी बनवत आहे। त्यानुसार साधारणतः 1.5 वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं छान असं मंद ते मध्यम आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। हे पहा, खोबरं छान असं भाजून झालेलं आहे। त्यानंतर आपण अगोदर शेगडीवर भाजून घेतलेले 3 मध्यम आकाराचे कांदे होते, ते कांदे छान असे आपण भाजून घेत आहोत, कारण महाराष्ट्रीयन पद्धत या ठिकाणी वापरत आहोत, त्यामुळे ही स्टेप मी या ठिकाणी फॉलो केलेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे लसूण। छान असा कांदा फोडून घ्यायचा आणि व्यवस्थित असा या ठिकाणी तेलामध्ये तळून काढायचा। आता या स्टेजला यामध्ये आपण तुम्ही फुटाणे घालू शकता। तुम्हाला जर ग्रेव्ही केल्यानंतर थोडीशी पातळ वाटत असेल, तुम्हाला जर ती थिक ठेवायची असेल तर तुम्ही फुटाणे देखील वापरू शकता। धने छान असे भाजून घ्यायचे। खोबरं भाजून झालेलं आहे, कांदा लसूण भाजून झालेला आहे। त्यानंतर धने भाजून झाल्यानंतर सर्व साहित्य थंड करून त्यामध्ये अद्रक टाकून सर्व मिक्सरला आपण दळून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी पातेल्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। अगदी तुम्हाला तेलामध्ये टाकायची नसेल तर नंतर तुम्ही टाकली तरीही चालणार। कविताज किचन स्पेशल आपण हा मटण मसाला या ठिकाणी टाकलेला आहे। त्यानंतर हळद टाकलेली आहे 1 चमचा। सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेतल्यानंतर ग्रेव्हीचं वाटण जे आपण करून घेतलेलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत। आता या ठिकाणी खूप जास्त घट्टसर किंवा खूप जास्त
आता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.